नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोदाकाठचा स्टडी पॅटर्न वर आपण आज आलेलो आहोत. तर बघा, गोदाकाठचा स्टडी पॅटर्न आज तुम्हाला सांगणार आहे की आता चौथीमधून जे विद्यार्थी 5वी मध्ये गेले त्यांच्यासाठी मी आज घेऊन आलो अभ्यासक्रम, पात्रता आणि परीक्षेचं स्वरूप काय असते, परीक्षेचं स्वरूप काय असते त्याबद्दल जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा अभ्यासक्रम. बघा, इयत्ता 5वी जे विद्यार्थी चौथीमधून 5वी मध्ये गेली जातात सध्या आणि इयत्ता 5वी मध्ये ही परीक्षा देता येते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड होण्यासाठी ही परीक्षा देता येते. तर त्याबद्दल आपण सविस्तर त्याचा अभ्यासक्रम बघणार आहोत आणि त्याच्या परीक्षेचं स्वरूप बघणार आहोत. ओके, तर चला आता बघू. पहिल्यांदा बघू परीक्षेचं स्वरूप काय आहे. तर परीक्षा नेमकी काय आहे आणि कशासाठी आहे. बघा, ज्या पालकांना वाटतं बाबा आपला पाल्य एक चांगल्या शाळांमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं, 5वी म्हणजे 6वी साठी ही निवड होते, 6वी साठी निवड होते, म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे 12वी पर्यंत आपल्या विद्यार्थ्याचं एकदम शिक्षण एकदम चांगल्या पद्धतीने दर्जेदार व्हावं यासाठी दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालय ही परीक्षा होत असते. त्या परीक्षेचं स्वरूप काय बघा. मुख्य परीक्षा, आता परीक्षेचे मुख्य घटक म्हणलं तर 3 असतात. किती असतात? 3 घटक असतात. बघा निवड परीक्षा अभ्यासक्रम. आता बघा, इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा अभ्यासक्रम. ओके, अभ्यासक्रम. बघा, परीक्षा मुख्य 3 विषयावर आधारित असते. मुख्य 3 विषयावर म्हणजे एक म्हणजे गणित असतं, अंकगणित असतं, अंकगणित चाचणी. दुसरं म्हणजे मराठी भाषा म्हणजे भाषा कोणत्या आपल्या ज्या राज्यघटनेमध्ये ज्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये हा पेपर होतो. आता बघा, आपण महाराष्ट्रीयन आहे म्हणून आपण कोणती भाषा निवडली पाहिजे, तर मराठी भाषा ही निवडली पाहिजे. ओके, आणि दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता, यालाच म्हणतात मानसिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ओके, ही बुद्धिमत्ता. ओके, असे हा मुख्य 3 विषयावर आधारित हा पेपर असतो. तर बघा, परीक्षेचं स्वरूप काय असतं बघा, मानसिक क्षमता चाचणी बघायला गेलं तर मानसिक क्षमता चाचणी ह्याचे गुण असतात 50 गुण. प्रश्न असतात 40, म्हणजे एक प्रश्न सव्वा मार्काला. म्हणजेच बघा, मानसिक क्षमता चाचणीवर म्हणजेच बुद्धिमत्तावर प्रश्न किती येतात? 40 येतात आणि त्यांचे मार्क किती भेटतात? 50. याच्यामध्ये ह्या परीक्षेमध्ये अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाही. बघा, लक्षात ठेवा, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही. दुसरा विषय म्हणजे गणिताचे क्वेश्चन येतात, 20 प्रश्न येतात आणि त्याचे गुण असतात 25 गुण. किती गुण असतात? 25 गुण असतात. ओके, आणि तिसरा म्हणजे भाषा विषय म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहे त्याच्यामुळे मराठी निवडायची. ओके, मराठी भाषा आपल्याला सोपी जाते. ओके, त्यामुळे त्याचे पण किती गुण प्रश्न असणार? 20 प्रश्न असणार आणि त्यांचे गुण किती असणार? 25 गुण असणार. ओके, तर बघा, याचा कालावधी किती असतो? प्रश्न संख्या बघितली, गुण बघितले आपण. ओके, तर प्रश्न किती असणार? टोटल प्रश्न असणार 80. टोटल प्रश्न असणार, एकूण प्रश्न असणार एका पेपरमध्ये 80. त्याचा कालावधी असणार 2 तास. किती तास असणार? 2 तास, म्हणजेच 120 मिनिट. ओके, आणि गुण बघितलं तर गुण आहेत 100. एकूण गुण किती आहेत? 100 आणि 80 प्रश्न. ओके, इथपर्यंत हे सर्वांना समजलं असेल मी आशा करतो. ओके, त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचे अभ्यासक्रम काय असतो. आता अभ्यासक्रम डिटेलमध्ये घटक उपघटक त्याचे बघायचे तर 3 घटकामध्ये असते. मी सांगितलं होतं, पहिला घटक म्हणजे मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता. त्याचे प्रश्न असतात 40. ओके, आणि गुण असतात 50. आणि दुसरा घटक म्हणजे भाषा विषयाचे प्रश्न असतात 20. त्याचे गुण असतात 25. ओके, त्याचे गुण असतात 25. त्याच्यानंतर अंकगणित चाचणीचे पण प्रश्न असतात 20 आणि गुण असतात 25. ओके, आता बघा, आपण त्याचे सविस्तर उपघटक कोणते आहेत ते बघणार आहोत. तर बघा, चला तर बघा, आता मानसिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बुद्धिमत्ता. तर त्याच्यामध्ये पहिला घटक असतो विसंगत घटक ओळखणे. विसंगत घटक कोणता आहे? ओके, विसंगत घटक ओळखणे, आकृती जुळवणे, नमुना पूर्ण करणे, आकृती मालिका पूर्ण करणे आणि कागदाची घडी. ओके, कागदाची घडी असते, आरशातील प्रतिमा असते, पाण्यातील प्रतिमा असते, दिनदर्शिका आणि भौमितिक रचना. म्हणजेच भौमितिक रचना म्हणजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे किती आहेत ते ओळखा. किती आहेत, किती संख्या आहेत. आता हे झालं मानसिक क्षमता चाचणीचा
अभ्यासक्रमाचे उपघटक. ओके, याच्यानंतर बघा अंकगणित. अंकगणितावर सांगायचं झालं तर अंकगणिताचे बघा याच्यामध्ये 4 क्रिया म्हणजे आपल्या मूलभूत क्रिया किती आहेत? 4. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या क्रिया तर असतात. त्याच्यानंतर दशांश, अपूर्णांक. अपूर्णांक हा महत्त्वाचा घटक पण यामध्ये असतो. अपूर्णांकासोबतच दशांश, अपूर्णांक यावर पण याच्यामध्ये प्रश्न असतात. तसेच बघा संख्या व संख्याचे प्रकार. संख्या व संख्याचे प्रकार समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, अजून पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या या सर्व संख्या त्याच्यामध्ये समावेश होतो. अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक हे असे. ओके, समतुल्य अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा पण समावेश होतो. आणि दशांश अपूर्णांक, अवयव गुणांक. अवयव गुणांक म्हणजेच बघा मी म्हणलं बाबा पहिल्या 5 गुणांकांची बेरीज किती, पहिल्या 5 गुणांकाची 12च्या पहिल्या 5 गुणांकांची बेरीज किती अशी उदाहरणं असतात. लसावी मसावीवर पण उदाहरणं असतात. लक्षात ठेवा लसावी मसावीवर पण उदाहरणं असतात. त्याचबरोबर शेकडेवारी, नफा तोटा, ओके नफा तोटा, सरळ व्याज आणि भूमितीवर क्वेश्चन असतात. वर्तुळ, त्रिकोण, ओके यावर पण प्रश्न असतात. आता आपला राहिला घटक क्रमांक 3 म्हणजे भाषा विषय. भाषा विषयामध्ये महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपण मराठी निवडायची. त्यामुळे मराठी निवडल्यानंतर आता आपल्यामध्ये व्याकरण, उतारे आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्दसंग्रह यावर देखील प्रश्न येतात. हा झाला नवोदयचा सिलेबस. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड होण्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा हे अभ्यासक्रम घेण्यामागचं कारण काय? कारण की कोणत्याही परीक्षेची तयारी करायची झाली तर प्रथमतः अभ्यासक्रम बघणे गरजेचं आहे. त्यानंतर आपली प्रश्नपत्रिका बघणे गरजेचं आहे. त्यानंतर तयारी लागणं गरजेचं आहे. कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा हे कळायला पाहिजे. त्यासाठी बघा आता आपण आजपासून सुरुवात करत आहोत आपल्या बॅचला. आणि आपली बॅच ऑनलाईन देखील उपलब्ध आहे आणि ऑफलाईन देखील उपलब्ध आहे. आपल्या क्लासचा पत्ता आहे नवामोंडा गंगाखेड. माझा मोबाईल नंबर आहे 8806644982. परत एक बार सांगतो 8806644982 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि जे काही तुमच्या क्युरी असतील, काही समस्या असतील ते विचारू शकता. ओके बघा आणि ह्या बोधाकडच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.